नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ब्रॉडकास्टमध्ये आपण आंब्याचे बाजारभाव बघणार आहोत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती बघणार आहोत. आंब्याला कसं दर मिळतात, कुठे कुठे किती दर मिळतात, कमी जादा चढ उतार पाहायला मिळतोय. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल, फळबागासाठी कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूयात. आंब्याच्या बाजारात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहेत. आता कायमस्वरूपी आपल्याला आता आंबे बाजारात पाहायला मिळत असतील. आता सांगली बाजारात हापूस आंब्याला 30,000 रुपये दर पाहायला मिळत असेल. पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल, आंब्याच्या बाजारात आता तेजी कायम पाहायला मिळते. या ठिकाणी बघितलं असेल, उन्हाळ्याचा जो हंगाम आहे सुरू असताना त्यात बाजाराचा आणि आंब्याची मोठी आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विविध बाजार समितीमध्ये आज आंब्याच्या बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी हापूस आंबा ग्राहकांसाठी एक मोठी मागणी होत आहे. पण त्या आजच्या बाजारानुसार सांगली फळ बाजार भाजीपाला बाजारात हापूस आंब्याला 30,000 प्रति क्विंटल उच्चांकन मिळालं आहे. राज्यातील मुंबई आणि नाशिक, नागपूर या ठिकाणी पुणे बाजार समितीमध्ये विविध प्रकारचे आंबे आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री झालेले दिसत आहे. तर त्या ठिकाणी दर्जेदार आणि गोड चविष्ट आंब्याला ग्राहकांना आता एक मोठी मागणी पडली आहे. सांगली बाजारात बघितलं असेल, हापूस आंब्याला सर्वाधिक भाव आजच्या बाजारभावात सांगली फळ भाजीपाल्याला बाजार समितीच्या चर्चेनुसार केंद्रबिंदू ठरले आहेत. येथे हापूस आंबा आता 10,000 ते 31,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून त्या ठिकाणी सर्वाधिक आपण बघितलं 20,000 रुपये आपल्याला राहिला आहे. दर्जेदार आकर्षण रंग आणि चांगला चवीला हापूस आंबा हाता व्यापाऱ्यांना चांगला उच्चांकन दिसून आलं आहे. मुंबई फ्रूट मार्केट यामध्ये मोठी आपल्याला आवक पाहायला मिळत आहे. पण त्या ठिकाणी लोकल आंब्यासाठी मोठ्या प्रमाणात आवक पण झाली आहे. आता थोडक्यात बघूयात की आपण हापूस आंबा आता दर 10,000 ते 25,000 रुपये बघणार आहोत. मिळतोय त्याच ठिकाणी सर्वाधिकमध्ये 17,500 रुपये आवक आहे. 5,972 क्विंटल लोकल आंब्यासाठी बघितलं आहे, त्या ठिकाणी 7,000 ते 20,000 रुपये. सर्वसाधारणमध्ये बघितलं आपण 13,200 रुपये. आवकमध्ये आपण बघितलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 6,725 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे हे मुंबईसारख्या मोठ्या शहरात हापूस आंब्याला आता मोठी मागणी असल्यामुळे बाजारात मजबूती राहिली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये हापूस आंबा हा नाशिक बाजार समितीमध्ये आपण बघितलं असेल 14,000 ते 20,000 प्रति क्विंटल दर मिळतोय. त्या ठिकाणी सर्वाधिक बघितले 15,000 रुपये राहिला आहे. नाशिक बाजार समितीत गुणवत्ताच्या आंब्याला आता व्यापाऱ्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळत आहेत. पण नागपूर बाजार समितीमध्ये या ठिकाणी आपल्याला कमाल दर बघितलं की आपल्याला 3,500 ते 5,200 या दरम्यान पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी सर्वाधिक दर म्हणजे 4,550 रुपये पाहायला मिळतोय. लोकल आंबासाठी बघितलं 4,000 ते 5,000 रुपये. सर्वसाधारण बघितलं 4,550 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतोय. पण तोतुपुरी आंबा आहे त्यामध्ये आपल्याला 2,000 ते 2,500 रुपये सर्वसाधारण पाहायला मिळालं आहे. त्या ठिकाणी सर्वसाधारण बघितलं 2,475 रुपये. नागपूर बाजारमध्ये लोकल कलमी आंबा आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्केट आता स्थिर पाहायला मिळते. जास्त प्रमाणात मागणी पण पाहायला मिळते. पुणे सोलापूर बाजार समितीमध्ये बघितलं पुणे मोशी बाजार समिती लोकल आंब्याला 5,000 ते 10,000 रुपये दर पाहायला मिळतोय. सरासरी बघितलं आहे ते आपल्याला 8,500 रुपये दर राहिला आहे. सोलापूर बाजार समिती लोकल आंब्याला बघितलं 1,500 ते 3,500 रुपये दर पाहायला मिळतोय. हापूस आंबा आहे त्या ठिकाणी आपल्याला 500 ते 1,700 रुपये नग प्रति नग या दराने मिळत आहेत. थोडक्यात बघूयात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला बघितलं असेल बाजार समितीला आंब्याला 4,200 तर 8,300 रुपये दर आपल्याला सर्वसाधारण दर बघायला गेले तर त्या ठिकाणी आपल्याला 6,200 रुपये राहिला आहे. आता आंब्याच्या बाजार समितीमध्ये परिणाम करणारे घटक म्हणजे तत्वांचे आंबे म्हणजे या ठिकाणी फळांची गुणवत्ता, गोड आणि आकार, निर्यातीची मागणी, हवामानाची परिस्थिती आणि आवक या घटकांवर अभाव पडत आहे.
त्या काही ठिकाणी आपण बघितलं असेल महाराष्ट्रातील बाजारात एक सध्या तेजी वातावरण कायम पाहायला मिळते. सांगली, मुंबई, नाशिक बाजार समितीमध्ये हापूस आंबा चांगले मिळालेले उत्पादन शेतकऱ्यांना समाधानकारक एक वातावरण आहे. त्या ठिकाणी आगामी काही दिवसात याची मागणी आंब्याच्या बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण एक पूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.